बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये अनधिकृत महापुरुषांचे पुतळे बसवण्याची जणू एक स्पर्धाच लागलेली आहे। बीडमध्ये अनधिकृत पुतळे बसवल्याप्रकरणी 500 जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आलेली आहे। त्यानंतर मात्र याच पुतळ्याची पावित्र्यता आणि गरिमा राखण्यासाठी एक जो संघटन आहे ते समोर आलेला आहे आणि सकाळी 8:30 वाजता ही जी मंडळी आहे त्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळ जातात, त्या ठिकाणी स्वच्छता करतात आणि त्यानंतर या महापुरुषाच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्याचं एक अनोखं काम करतात। गेल्या 7 वर्षापासून यांचं अविरत कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। माझ्यासोबत काही मंडळी आहेत, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय संकल्पना आहे? महापुरुष आपण जयंती आणि पुण्यतिथीला त्यांना आठवतो किंवा पुष्पहार घालतो, परंतु त्यांनी जे आपले शैक्षणिक संस्कार केले आहेत त्यांचा जो वारसा आहे तो पुढे चालवण्यासाठी आपण त्यांना दररोज पुष्पहार आणि त्यांना अभिवादन केलं पाहिजे। त्याच्यातून जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेतून त्यांनी जे कार्य केलंय ते कार्य करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते आणि ह्याच हेतूने आपण 2019 पासून मी संकल्पना मांडली आणि आमच्या ग्रुपने या संकल्पना होकार देऊन आज तागायत 5 वर्षापर्यंत 6 वर्ष सुरू आहे। सर्व पुतळ्यांना पुष्पहार आणि अभिवादन सुरू आहे आणि त्यांचा वारसा महापुरुषांचा पुढे नेण्याचं आम्ही काम करत आहोत। असं का वाटलं तुम्हाला की ही संकल्पना समोर आणावी आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्या? फक्त बीड शहरामध्ये महापुरुषाचे पुतळे उभारले, परंतु त्यांच्याकडे म्हणजे कोणी लक्ष देत नव्हतं आणि फक्त जयंती पुण्यतिथीलाच हार घालत होते। आणि आम्ही ठरवलं की जर आपण या महापुरुषाच्या पुतळ्याला हार घातले तर याची स्वच्छता राहील आणि आम्ही हार घातल्यापासून नगरपालिका सुद्धा 15 दिवसाला ही पुतळे साफ करण्याचं म्हणजे काम करत आहे आणि ह्या उपक्रमाला चांगल्या प्रकारचा उत्तम प्रतिसाद मिळाला। बीड शहराच्या बाहेरचे लोक सुद्धा या पुतळ्याच्या हारासाठी म्हणजे आम्हाला दान देतात आणि चांगल्या प्रकारे हे 6-7 वर्षापासून हे कार्य बीड शहरामध्ये चाललेलं आहे। काय या संकल्पनेला तुम्ही नाव दिलंय आणि किती वर्षापासून? तुम्ही महिला असताना तुमची दिनचर्या कामकाजाची असते तरी देखील तुम्ही सकाळी दररोज इथं येता? 7 वर्ष झालं या उपक्रम आम्ही राबवतोय त्याला आणि केवळ भाषणातून महापुरुषांना मांडणे आणि त्यांचे विचार सांगणे हे काही आमचं म्हणजे ती काय म्हणजे समाजामध्ये ही लोकांना जागृत करण्याचं हे काही मार्ग नाहीये। हा आम्ही विचार करून दररोज महापुरुषांच्या पुतळ्यांच्या तिथे जाणे व तिथे साफसफाई करणे आणि पुतळ्यांना हार घालणे हा आम्ही सर्वांनी विचार करून हा उपक्रम राबवला आहे। काय उपक्रमाला या नाव दिलंय तुम्ही आणि कशा पद्धतीने तुम्ही कार्यरचना करता? कार्यरचना म्हणजे कसं सर्वांना सकाळी उठून प्रत्येक ठिकाणी जाणं होत नाही, तर आम्ही प्रत्येकाने काही मोजके लोकांनी आपले आपले पुतळे निवडून घेतले तर त्या ठिकाणी रोज सकाळी 8:30 वाजता सर्वजण जमा होतात, हार वगैरे घालतात, अभिवादन करतात आणि स्वच्छता करतात, जेणेकरून की इतरांना ही आमच्या गोष्टीचं नवल वाटावं, अगर कुतूहल वाटावं की त्यांनीही आम्हाला म्हणजे बरेचशा लोकांनाही त्या गोष्टीबद्दल आवड निर्माण झाली आणि भरपूर लोक त्यासाठी आम्हाला दान पण देतात आणि ते स्वतः करू इच्छितात, जेणेकरून फक्त महापुरुष आपल्याला जयंतीपुरती मर्यादित न ठेवता त्यांचे विचार आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचायचे। आपल्या आजीबाई किती वय आहे तुमचं? तुम्हाला पण हार घालताना मी पाहिलं। 60 वर्षे। कसं वाटतं? आनंद वाटतो? हा, आनंद आहे, छान आहे। काय निवळ हारच घालताय काय आचार विचाराचं प्रदान पण झालं पाहिजे? बरं, काय दिनचर्या असते थोडक्यात सांगा। आता हा जो महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने जो हा बीड शहरामधील राष्ट्रपुरुषांच्या जो थोर राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना जो पुष्पहार घातला, नियमितपणे पुष्पहार घातला जातो, तर या मागलची मुख्य संकल्पना म्हणजे या महापुरुषांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च पराकोटीचं कार्य आपल्याला सर्वांना त्यांनी मार्ग हा दाखवलेला आहे आणि त्यांचं कार्य हा समाजाला या मार्गाने चालण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। आणि फक्त आपण जे जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशीच जो हा म्हणजे अगोदर केला हा उपक्रम जो म्हणजे त्या दिवशीच फक्त पुतळ्यांना हार घातले जायचे, परंतु हा तिथपर्यंतच मर्यादित न राहता हा समाजामध्ये या गोष्टीचं जास्त जाणीव-जागृती व्हावी या हेतूने आणि या पायवाटेने आपण सर्वांना चालत असताना याचा निश्चितच फायदा होणार आहे, या दृष्टीने हा उपक्रम आम्ही चालवतो। काय नाव दिलं या उपक्रमाला थोडक्यात सांगा। या महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी आम्ही असंच एकत्रित आलो आणि विचार केला की या महापुरुषांचे नुसते पुतळ्याला जोपासून जमणार नाही, यांची विचारधारा पेरली पाहिजे। महापुरुषांनी आपलं सर्व आयुष्य चांगला समाज घडवण्यासाठी घडवले, म्हणून आम्ही विचार केला आणि हार घालण्याला सुरुवात केली। त्याच वेळेस आम्हाला संकल्पना आली की आपण हार तर घालायलो पण असं याला काहीतरी पाहिजे ना, म्हणून आम्ही महामानव अभिवादन ग्रुप या नावानं
हे काम करत आहोत। याची संकल्पना आमच्या सर्वांच्याच वतीनं झालेली आहे की महापुरुषांचे विचार हे जोपासले पाहिजेत, नुसते हार घालूनच चालणार नाही। आणि त्या निमित्तानं आम्ही सर्वच महापुरुषांना ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांना हार घालतो आणि त्यासाठी आम्ही महामानव अभिवादन ग्रुप असं नाव दिले आहे। महाराष्ट्रातल्या इतर संघटना आहेत, त्यांना काय तुम्ही याबाबत आदर्श सांगणार? सर, हा आमचा महामानव अभिवादन ग्रुप स्थापन झाल्यानंतर परभणीच्या काही लोकांनी शिवाजी महाराजांना आम्ही हार अर्पण करताना बघितलं आणि ते रस्त्याने जात होते चौकातून, तर ते उतरले आणि इथं काय चाललंय, आज तर शिवाजी महाराजांचा काही म्हणजे विशेष दिन नाही। तर मग ते आले आणि त्यांनी चौकशी केली, तर ते म्हटलं त्यांनी त्यावेळेस आमचे भोले साहेब यांनी अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही दररोज महापुरुषांना अभिवादन करतो आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तशी दिवसभर कृती करण्याचं कार्य करतो। ते म्हटले हे खूपच चांगलं आहे आणि त्यांनी देखील हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परभणीला त्यांनी महापुरुषांना हार अर्पण करण्याचं ठरवलं आणि ते अद्याप म्हणजे काही दिवस चालू होतं। आता पुढची मला परिस्थिती माहीत। या सगळ्या गोष्टीला साधारणतः कितीचा खर्च येतोय, हे कसं ठरवता हे खर्च तुम्ही? तर सरासरी या सगळ्या बीड शहरामधल्या पुतळ्यांना जे आम्ही हार घालतो त्याला 1 लाख रुपयाच्या आसपास खर्च येत होता, परंतु आमचा उपक्रम आदर्श आहे म्हणून जे हार विक्रेते आहेत त्यांनी आम्हाला डिस्काउंट दिला, त्याच्यामुळे सरासरी 60 ते 70 हजाराच्या दरम्यान आम्हाला त्याचा खर्च होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त महापुरुष हे भारतामध्ये आहेत, त्यांचे पुतळे सगळ्यात जास्त भारतामध्येच आहेत आणि मग असे पुतळे आपण बसवत असताना हे लोक आदर्श आहेत म्हणून पुतळे बसवलेत, परंतु त्यांचे पुतळे हे बेकायदेशीर बसवू नयेत असं आम्हाला असं वाटतं की रात्रीतून पुतळे आणून बसवणं त्यांची म्हणजे त्या ठिकाणी विटंबना आहे असं मला वाटतं। पुतळे बसवत असताना आपण प्रशासनाची परवानगी घेतली पाहिजे, ज्या काही न्यायालयाने परवानग्या घ्यायला आपण बंधनकारक ठरवलंय त्या परवानग्या घेतल्या म्हणजे आपण पुतळे बसवतो आणि निघून जातो, पण त्याचं पावित्र्य राखण्यासाठी त्याला जबाबदार कोण राहील? तर हे प्रशासनाचा पण भाग आहे की त्याला सांभाळलं पाहिजे। त्या ठिकाणी नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्याचा कर्मचारी त्या ठिकाणी ते नियुक्त करतात, ही त्यांची सुद्धा जबाबदारी आहे। म्हणून जे कोणी पुतळे उभारतात त्यांना माझी विनंती आहे की आपण कायदेशीररित्या परवानगी घ्या, कोणीही कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्याला विरोध करत नाही। अनेक ठिकाणी आता शिवाजी महाराज पुतळे आहेत, आम्हाला खूप त्यांचा सन्मान आहे आणि त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, परंतु प्रशासनाची सुद्धा जी जबाबदारी आहे त्यांच्याकडे जे काम आहे त्यांना करू दिलं पाहिजे। पुतळ्याच्या परवानगी घेऊन आपण पुतळे बसवले पाहिजे, म्हणजे त्या महापुरुषाचा सन्मान होईल, चोरून लपून पुतळे बसून त्यांचा सन्मान होत नाही। नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 128 पुतळे जे आहेत महापुरुषांचे ते अनधिकृतरित्या बसवण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार प्रशासनानं त्यांच्यावर कारवाई देखील केलेली आहे। मात्र यालाच अनुसरून महामानव अभिवादन ग्रुप हे पुढाकार घेतलं आणि जे रात्रीतून किंवा दिवसाढवळ्या जे सामाजिक संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्यांनी पुतळे बसवले त्यांच्या नाकावर टिचून हे साफसफाई करण्याचं काम आणि त्या पुतळ्याची गरिमा राखण्याचं काम हे जी संघटना आहे, हे जी संकल्पना आहे, हे आता एकदम समोर आलेली आहे। त्यामुळे आता कुठलेही पुतळे बसवत असताना त्याची गरिमा, त्याचं पावित्र्य आणि त्याच्या आचरणाची आणि विचारांची गरज घेऊन हे पुतळे बसवण्यात यावे अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते।